पॅराबेन हा शब्द तुमच्या ऐकण्यात नक्कीच आला असेल. कोणतंही एक कॉस्मेटिक प्रॉडक्ट उचला आणि बघा, त्यात तुम्हाला हा घटक नक्की आढळेल. आणि आता तर पॅराबेन फ्री म्हणजे पॅराबेन नसलेल्या प्रॉडक्ट्सच्या देखील जाहिराती दिसतात. नक्की हे आहे तरी काय? बाजारातल्या बहुतांश कॉस्मेटिक प्रॉडक्ट्समध्ये वापरला जाणारा हा घटक प्रिझर्वेटिव्हचं म्हणजे त्या पदार्थासाठी संरक्षकाचं काम करतो. त्या प्रॉडक्टनुसार या संरक्षक घटकाचं प्रमाण आणि स्वरूप बदलतं. मात्र पदार्थ किंवा एखाद्या प्रॉडक्टमध्ये बुरशी किंवा बॅक्टेरिया निर्माण होऊ नये म्हणून त्यात घातलेले प्रिझर्वेटिव्ह आपल्या त्वचेत शोषले जातात, जे हानिकारक ठरू शकतं. स्तनांचा कर्करोग असणाऱ्या काही स्त्रियांच्या वैद्यकीय चाचण्या केल्यानंतर त्यांच्या ट्यूमरमध्ये तसंच मूत्र आणि चरबीमध्ये देखील मेथिल, प्रोपिल, ब्युटील, आयसोब्युटील आणि बेन्झील या प्रकारचे पॅराबेन घटक सापडले. एस्ट्रोजेन सारखा परंतु फार प्रभावी नसणारा असा त्यांचा परिणाम दिसू शकतो. काही शास्त्रीय प्रयोगातून हे समजून आलंय की पॅराबेन हा घटक आपल्या शरीरातील नैसर्गिक पेशींना हानिकारक ठरून कर्करोगबाधित पेशींना उत्तेजित करतो. विशेषतः HER2 सारखे शरीराच्या वाढीसाठी वापरली जाणारी प्रथिनं शरीरात असतील तर हे घडून येतं. मात्र पॅराबेनमुळे कर्करोग होत असल्याचं कोणत्याही सरकारी संस्थेने अद्याप मान्य केलेलं नाहीये. बाजारात आजही पॅराबेनयुक्त कॉस्मेटिक्स मिळत असली तरी बर्वा स्किन थेरपीच्या कोणत्याही उत्पादनात आम्ही अजिबात पॅराबेनचा वापर करत नाही. त्वचा, केस आणि मेकअपसाठी असणारी आमची सर्व उत्पादनं ही काटेकोरपणे पॅराबेन, सिलिकॉन, PEG, खनिज तेल आणि इतर हानिकारक घटकांपासून मुक्त आहेत. मग आता पुढल्या वेळी कोणतेही सौंदर्य प्रसाधन खरेदी करताना त्यात कोणते घटक वापरले आहेत ते जरूर वाचा आणि त्यात मेथिल, प्रोपिल, ब्युटील, आयसोब्युटील आणि बेन्झील या प्रकारचे पॅराबेन घटक असतील तर अशा प्रॉडक्ट्सना सरळ नाही म्हणा.